गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी लाभण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये ही गुढी ही उभारण्याचं कारण म्हणजे हेच कारण आहे। तुम्ही पाहू शकता मी माझ्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आज चाललो आहे, तर तुम्हाला हे ढोलांचा आवाज ऐकायला मिळत असेल। तुम्ही पाहू शकता हे मानवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी चाललो आहे। नमस्कार मंडळी, तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओवर मी स्वागत करतो। हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होती तो दिवस म्हणजे आज गुढीपाडवा। सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढी कशा प्रकारे उभी केली जाते ते तुम्हाला दाखवतो। महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो। चला तर तुम्हाला दाखवतो गुढी। तुम्ही पाहू शकता की गुढी ही कशा प्रकारे उभी केली आहे ती। हा एक जो खाली बेसला आहे तो तुम्ही पाठही घेऊ शकता किंवा एक चौरंगीही घेऊ शकता। त्याच्यावरती हा लाकडी बांबू उभा केला जातो आणि त्या लाकडी बांबूच्या एकदम शेवटच्या टोकाला तांब्याचा असा एक कळस बांधला जातो आणि एक नवीन अशी साडी बांधली जाते। गुढी ही घराच्या पुढच्या बाजूला म्हणजे दरवाजाच्या समोर किंवा तुम्ही खिडकीमध्ये उभी करू शकता। गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी लाभण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये ही गुढी ही उभारण्याचं कारण म्हणजे हेच कारण आहे। 1 hour later तुम्ही पाहू शकता मी मस्त रेडी झालं आणि चाललोय आता मंदिराकडे। तर डायरेक्ट भेटतो तिकडे। तुम्ही पाहू शकता मी माझ्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आज चाललोय, तर तुम्हाला हे ढोलांचा आवाज ऐकायला मिळत असेल। तिथे खास असा आकर्षक असा ढोल पथक युवा एकता रांजणेवाडी यांच्याकडून तुम्हाला त्या नक्कीच पाहायला मिळेल। एक वेगळा जल्लोष असणार आहे तिथे, तर तुम्ही चला तर पाहू पुढे। आता मी हे मंदिरामध्ये चाललो आहे, तुम्हाला दाखवतो। मंदिरामध्ये खूप भाविकांची गर्दी आहे, तर तुम्ही पाहू शकता। हे ते लहान मुलांसाठी हे गेम्स लावलेले आहेत। मोठ्या प्रमाणात ही जत्रा असणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ही पालखीचे 7 राऊंड होणार आहे। त्यानंतर मग ही पालखी मंदिरामध्ये आवरली जाणार आहे। ते तुम्ही पाहू शकता। नंतर पुढे दाखवतो तुम्हाला मंदिर आहे।
आहे आणि त्या मंदिरामध्ये मी चाललो आहे. वाद्याचं काम एक चालू आहे. त्या वाद्याच्या तालावर मार्केट आठवड्याचं काम करण्यात भाविक आलेल्या सर्व भाविकांचं आमच्या समितीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जसजसा दिवस ओसरत चाललाय तसतसं गर्दीचं प्रमाण वाढत चाललंय. गरमीच्या वातावरणामध्ये सावलीच्या वातावरणामध्ये आलेले हे भाविक आपलं काम सुंदररित्या बजावत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्याला मार्गी मार्गाचं काम चालू आहे.